Hi friends, in this video we are going to learn Standard 8th Subject Science Chapter 1st Living World and Classification of Microbes. So friends, आपण लास्ट व्हिडिओमध्ये या चॅप्टरमधील पेज नंबर 1, पेज नंबर 2 हे दोन्ही पेज आपण स्टडी केलेले आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स याबद्दल माहिती घेणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, microorganisms are largest in number, hence they are classified follows. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या सर्वात जास्त आहे. सो हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. मायक्रो ऑर्गॅनिझम डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स, प्रोकायरोट्स अँड युकायरोट्स. प्रोकायरोट्समध्ये बॅक्टेरिया येतात. युकायरोटमध्ये प्रोटिस्टा, फंगी अँड अल्गी यांचा समावेश होतो. विथ रेफरन्स टू साइज ऑफ मायक्रोब्स, रिमेंबर 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. ओके, नेक्स्ट फर्स्ट बॅक्टेरिया. Size of bacteria 1 micrometer to 10 micrometer. 1 micrometer to 10 micrometer. Unicellular independent parasitic organism. Sometimes many bacteria together form colony. Sometimes many bacteria टुगेदर फॉर्म कॉलनी. एक पेशीय इंडिपेंडंट पॅरासिटिक ऑर्गॅनिझम म्हणजेच हे एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. कसं युनिसेल्युलर हा इंडिपेंडंट किंवा पॅरासिटिक ऑर्गॅनिझम आहे. समटाईम्स मेनी बॅक्टेरिया, काही वेळा असे बॅक्टेरिया एकत्र येऊन कॉलनीज फॉर्म करतात, वसाहती तयार करतात. सो बॅक्टेरियल सेल इज प्रोकायरोटिक विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनलीज आर ॲब्सेंट. बॅक्टेरिया हा युकायरोटिक आहे आणि यामध्ये सेल वॉल आहे विथ सेल वॉल, बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस आणि सेल ऑर्गनली नसतात. ओके, बॅक्टेरियल सेलमध्ये न्यूक्लियस आणि सेल ऑर्गनलीज नसतात. थर्ड, दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिजन. बायनरी फिजन म्हणजे यामध्ये काय होतं तर एका सेलचे 2 सेलमध्ये कन्व्हर्ट होऊन यांचं काय होतं रिप्रोडक्शन होतं. फोर्थ, in favorable condition, bacteria grow vigorously and can double their number in 20 minutes. In favorable condition, अनुकूल परिस्थितीमध्ये बॅक्टेरिया प्रचंड वेगाने वाढतात आणि 20 मिनिट्समध्ये त्यांची संख्या काय होते दुप्पट होते. या ठिकाणी काही आपल्याला बॅक्टेरियाचे एक्झाम्पल दिसत आहेत. ओके, एक्झाम्पल बघा, त्यांचे साईज आणि शेप सुद्धा बघा. नेक्स्ट, सेकंड, प्रोटोझोआ. यालाच मराठीमध्ये आदिजीव असे म्हणतात. साईज अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. प्रोटोझोअन आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. हे प्रोटोझोआ माती, गोडे पाणी आणि समुद्रात आढळतात. सम फाउंड इन बॉडी of other organism and are
पॅथोजेनिक. काही प्रोटोझोआ हा इतर सजीवांच्या शरीरात राहतात व रोगास काय करतात, कारणीभूत ठरतात, त्यामुळे काय होतात, आजार होतात. सेकंड, दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल. ही एक पेशी आहे आणि यामध्ये हे कसे आहेत, युकॅरियोटिक सेल. थर्ड, देर इज ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गॅनिझम ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोन. देर आर ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गॅनिझम ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन. यामध्ये विविधता आढळते, वेगळेपण यामध्ये आहे. फोर्थ, these organisms reproduce by simple cell division. For example, amoeba, paramecium, free living in dirty water. Amoeba and paramecium हे गढूळ पाण्यात आढळतात आणि स्वतंत्र जीवन जगतात. अँटामेबा हिस्टोलिका कॉजेस अमोबेसिस, म्हणजे याला म्हणतात अमांश होण्यास कारणीभूत ठरतात. प्लाझ्मोडियम विवॅक्स कॉजेस मलेरिया. या प्लाझ्मोडियम विवॅक्सपासून मलेरिया होतो. युग्लिना ॲटोट्रोपिक्स, कारण युग्लिनामध्ये क्लोरोफास्ट असतो, त्यामुळे तो काय असतो, युग्लिना हा ॲटोट्रोपिक आहे, स्वयंपोषी आहे. या ठिकाणी पॅरामेसियम आहे, अमिबा आहे, अँटामिबा आहे. ओके. थर्ड पॉईंट इज फंगी. साइज approximately 10 micrometer to 100 micrometer. First point, these are found on decaying organic matter and dead bodies of plant and animals. कुजणारे पदार्थ, वनस्पती, प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यामध्ये कोण आढळतात, फंगी आढळतात. सेकंड पॉईंट, these are eukaryotic organism. Some are unicellular and others are visible with naked eye. काही एक पेशी आहे तर काही फंगीच्या स्पेसीज आपल्याला साध्या डोळ्याने दिसतात. थर्ड, सॅप्रोट्रोपिक ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेईंग ऑर्गॅनिझम मॅटर. मेलेल्या सजीवांमधून हे काय करतात, मेलेल्या सजीव किंवा कार्बनी पदार्थांपासून हे अन्न शोषण करतात. डिकेईंग ऑब्झर्व देअर फूड फ्रॉम डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर. दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअल बाय सेल डिव्हिजन ऑर बडिंग. यामध्ये दोन्ही प्रकारचे रिप्रोडक्शन होते, सेक्शुअल रिप्रोडक्शन और असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन सेल डिव्हिजनने होते और बडिंगने होते. बडिंग म्हणजे मुकुलायन. ओके. फॉर एक्झाम्पल बेकर ईस्ट, कॅन्डिडा, मशरूम म्हणजेच आपण म्हणतो अळंबी म्हणतो. ओके. हे काही फंगीचे एक्झाम्पल्स आहेत. फोर्थ, अल्गी. अल्गी म्हणजे शैवाल. साईज अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. फर्स्ट, दे आर ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात वाढतात. सेकंड, युकॅरियोटिक युनिसेल्युलर ॲटोट्रोपिक ऑर्गॅनिझम. ओके. हे युकॅरियोटिक आहेत, एक पेशी आणि स्वयंपोषी आहेत. थर्ड, फोटोसिंथेसिस इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. या पेशीतील सेलमधील क्लोरोप्लास्टच्या साहाय्याने फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण करतात. फॉर एक्झाम्पल, क्लोरेला, क्लॅमिडोमोनास. क्लोरेला अँड क्लॅमिडोमोनास. ओके. या ठिकाणी क्लोरेला दिसते, क्लोरेलाची आकृती या फिगर दिलेली आहे. नेक्स्ट, व्हायरसेस. व्हेरी फ्यू स्पेसीज ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड विजिबल विथ नेक आय. आपण सर्वांनी
शैवाल पाहिलेली असेलच. ओके, शैवाल पावसाळ्यामध्ये खूप ठिकाणी तुम्हाला दिसेल किंवा पाण्याच्या डबक्यामध्ये पाण्यामध्ये शैवाल तुम्ही पाहिली असेलच. फिफ्थ, व्हायरसेस. व्हायरस साईज अप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर. आतापर्यंत आपण जे वरती पाहिले होते ते मायक्रोमीटरमध्ये होते. एक व्हायरसची साईज नॅनोमीटरमध्ये आहे, म्हणजे खूपच लहान. सो साईज अप्रॉक्सिमेटली नॅनोमीटर, 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम ॲट एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. व्हायरस सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा निर्जीव मानले जात नाही. व्हायरस सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत बाउंड्रीवरती आहेत असे म्हणतात. मात्र त्यांचा अभ्यास, त्याचा स्टडी कसे केला जातो? दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजीमध्ये व्हायरसचा स्टडी केला जातो. नेक्स्ट, व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. खूपच लहान आहेत. दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, बॅक्टेरियापेक्षा 10 ते 100 पटीने लहान आहेत. 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्येच आपण त्यांना पाहू शकतो. सेकंड, दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. Virus is long molecule of DNA or RNA covered by protein coat. हे व्हायरस फाउंड इन फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल, स्वतंत्र पार्टिकलच्या स्वरूपात आढळतात. व्हायरस म्हणजेच DNA आणि RNA पासून बनलेला लांबलचक रेणू म्हणून असून त्याला प्रथिनांचे आवरण, प्रथिन म्हणजेच प्रोटीनांचे काय असतं? कवर असते. ते कवर्ड बाय प्रोटीन कोट. ओके. Third, virus survive only in living plant or animal cell and produce their own proteins with the help of host cell and create their numerous replica. Virus survive only living organism and animal cell. व्हायरस प्लांट आणि ॲनिमलच्या जिवंत पेशीमध्येच राहू शकतात. आणि या सेलच्या मदतीने ही व्हायरस स्वतःचे काय करतात? प्रोटीन्स बनवतात आणि स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. यानंतर दे डिस्ट्रॉय होस्ट सेल अँड बिकम फ्री. आणि त्यानंतर यजमान पेशींना नष्ट, म्हणजे आपल्यामध्ये शरीरामध्ये असणारे जवळपास वाईट WBC यांना काय करतात? ते नष्ट करतात आणि मुक्त व्हायरस पुन्हा नव्या पेशींना काय करतात? संसर्ग करतात. These free viruses again infect new cell. And fourth, viruses cause many diseases to plant and animal. आणि व्हायरसपासून प्लांट आणि ॲनिमल्सना विविध प्रकारचे रोग होतात. आपल्याला माहिती आहे कोरोना व्हायरस. ओके, कोरोना हा एक व्हायरस आहे. सो या प्रकारे आपण हा चॅप्टर पूर्ण स्टडी केलेला आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. थँक्यू.